स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग पोस्ट करते, मला माहिती आहे, पण कारण पण तसंच आहे। तर ह्यांचा वाढदिवस आहे म्हणजे विशालचा बर्थडे 21 तारखेला 21 मार्चला आणि आज आहे 18 तारीख। तर मी त्यांच्यासाठी आहे ना खास एक बर्थडे सरप्राईज प्लॅन करते। ॲक्च्युली मी म्हणजे ह्याच्या आधी कधी यांना सरप्राईज दिलंच नाही आहे, सो हे पहिल्यांदाच सरप्राईज प्लॅन करते त्यांच्यासाठी। आणि मी आहे दौंडला, ते आहे शिक्रापूरमध्ये। सो मी असं सरप्राईज असं प्लॅन केलं आहे की 20 तारखेला रात्री 12 वाजता त्यांना सरप्राईज देणार आहे। 20 तारखेला ते कुणाल म्हणजे प्रतीक्षाचा नवरा विशालला घेऊन बाहेर जाणार आहे आणि रात्री घेऊन येणार आहे। आपल्या सेलिब्रेशन हाऊसलाच बर्थडे सेलिब्रेट करते आहे आणि त्यांच्या बर्थडेसाठी मी त्यांना अंगठी गिफ्ट करते आहे आणि आम्ही आज चाललेलो आहोत त्यांच्यासाठी अंगठी घ्यायला शॉपमध्ये। सो ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा, कारण खूप सरप्रायझिंग ब्लॉग असणार आहे। ह्यातला 0% माहिती आहे विशालला, म्हणजे काहीच माहीत नाही आहे। तर आता मी आले ज्वेलरीच्या शॉपमध्ये आणि डिझाईन बघते, अंगठी बघते। अंगठी बघायला आले खरं, पण मला त्याचं मापच माहीत नाही काय आहे, तर अंदाजच घ्यावं लागणार आहे। सो बघूयात आता, उद्या नेमकं गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण ही अंगठी करते। सो बघूया डिझाईन कुठली चांगली वाटते आणि बसती की नाही हा मला मोठा प्रश्न आहे। एक पण डिझाईन आवडली काय ना, ठरवून आले मी अंगठी, तर मला इथे आल्यावर सगळं वेगवेगळं घेऊशी वाटते। असं वाटते चेन करावी, दुसरं एक ब्रेसलेट, ते पण छान आहे म्हणजे ॲक्च्युली माझ्या बजेटनुसार आहे। खूप मोठं बजेट नाही आहे माझं यावेळेस, तर बघू आता मला फायनल काय होते, अंगठी, चेन की ब्रेसलेट। त्यानंतर ती मोडून दुसरी केली ना। हे मला ब्रेसलेट आवडलंय, मला नाजूक आहे पण त्याच्या हातात कसं वाटेल ते काय माहिती। अंगठी पण साईडला गेली, त्यापेक्षा पाहून अंगठी आहेत, कन्फ्युज व्हायला लागले। तर मी आले अंगठी घ्यायला आणि फायनल केलं आहे ब्रेसलेट, कारण मला त्याची डिझाईन खूप जास्त आवडली आणि कमी पैशामध्ये कमी वेटमध्ये चांगली डिझाईन आहे, भारी आहे। तर तेच फायनल केलं आहे आणि मला वाटतं ब्लॉगचे आपल्या 2-3 पार्ट होतील, सो सगळे बघा आणि मी डिझाईन दाखवते तुम्हाला। पहिले आता बिलिंग करतात ते, सो बिल झाल्यानंतर डिझाईन दाखवते, मला सांगा की डिझाईन कशी आहे। आणि ठीक आहे, आय होप त्यांना बसलं पाहिजे हातात, फक्त एवढाच विषय आहे। आमचे कार्टून बघा इकडे धिंगाणा आला नुसता यांचा। पावती गेली उडून आहे ना, तर अशा प्रकारचं ब्रेसलेट आहे। घ्यायला आले अंगठी आणि घेतले ब्रेसलेट। सो डिझाईन कशी वाटते मला सांगा, नाजूक आहे एकदम पण छान आहे, कमेंट करून सांगा। काय कोणाला खायची पाणीपुरी, कोणाला खायची पाणीपुरी, कोणाला खायची? अगं म्हशी, तुला पाणीपुरी तरी कळती का? दीदीला खायची थांब ना, ए तुला पाणीपुरी कळती का? कळती, इथे पाणीपुरी आहे आणि ही मला म्हणली पाणीपुरी खायची आहे, तो म्हणलं आम्ही चला पाणीपुरी खायला घालू। मित्रांनो, तुम्ही हिचे एवढे होते तेव्हा, म्हणजे आपण हिचे एवढे होतो तेव्हा आपल्याला पाणीपुरी काय असते हे सुद्धा माहित नव्हतं आणि ही पाणीपुरीसाठी रडत बसली। कादंबरी तो बर्थडे विशालचा आहे, शॉपिंग माझी आहे आणि मला आहे ना
मी ह्या 2 साड्या बघितल्या आणि मला ह्या दोन्ही साड्या खूप जास्त आवडल्यात. हे बघा ना, म्हणजे सगळ्यात जास्त दोन्ही सेम तेवढंच आवडलं. कन्फ्युज आहे इथे कशी तिथे कन्फ्युज होते सोन्याच्या दुकानात की काय घेऊ, आणि आता इथे कन्फ्युज आहे की हा घेऊ का हा घेऊ. सांग. Happy birthday